नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, 8व्या वेतन आयोगाबाबत आपल्या 18 महिन्याच्या कार्यकाळातील दुसऱ्या टप्प्यात पोहोचला असून सरकार कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन धारकासाठी आगामी काही महिने महत्त्वाचे ठरणार आहेत। आयोगाने आतापर्यंत विविध हितधारकांशी 9 महिन्याहून अधिक काळ चर्चा आणि सल्लामसलत केली आहे। पुढील टप्प्यात निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती लाभ आणि सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या सुविधांशी संबंधित मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन झालेल्या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई आहेत। प्राध्यापक पुल घोष हे आयोगाचे सदस्य असून पंकज जैन सदस्य आहेत। आयोगाच्या सल्लामसलीसाठी पुढील फेरी दिल्लीत होणार असून ह्या बैठका 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहतील। यानंतर चेन्नई, पुदुचेरी, चंदीगड आणि जयपूर येथे कर्मचारी संघटनासोबत चर्चा केली जाणार आहे। जयपूरमध्ये 13 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठका नियोजित करण्यात आल्या आहेत। या सल्लामसलत प्रक्रियेत राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार मंच अर्थात NC ICMने सादर केलेले निवेदन महत्त्वाचे ठरणार आहे। सरकारी कर्मचारी निवृत्तीवेतन धारकासाठी सेवानिवृत्ती सुरक्षा आणि मजबूत करणे, निवृत्तीवेतनानंतर समानता आणणे तसेच निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण सुधारण्याच्या उद्देशाने या निवेदनाद्वारे विविध प्रस्ताव मांडण्यात आले आहेत। कर्मचारी संघटना आणि निवृत्तीवेतन धारकाकडून प्राप्त झालेल्या सूचना आणि मागण्यांचा आढावा घेण्यासंदर्भात घेतल्यानंतर आयोग आपल्या अंतिम शिफारसी तयार करणार आहे। आयोग मे किंवा जून 2027 पर्यंत आपला अहवाल सरकारकडे सादर करू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। अहवाल मिळाल्यानंतर सरकार त्याचा आढावा घेऊन बैठक, भत्ते, निवृत्तीवेतन तसेच इतर सेवासवलती संबंधात अंतिम निर्णय घेणार आहे। 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेत फिटमेंट फॅक्टरकडे कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांचे लक्ष राहणार आहे। 6व्या वेतन आयोगाकडे 1.86 फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली होती, तर 7व्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता। त्यामुळे 8व्या वेतन आयोगात अंतिम शिफारसीनंतर फिटमेंट फॅक्टर काय राहतो याकडे कर्मचारी बारकाईने नजर ठेवून आहेत। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।